नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये येथे मनस्विनी बाहेर फिरण्यासाठी आलेली असते आणि आता तिला कान्हाबद्दल माहिती मिळवायची असते आणि तिचा जो माणूस असतो तो तिला सचिन आणि त्या राजेशबद्दलची ती व्हिडिओ दाखवत असतो. तो किर्लोस्करांच्या इथे काम करत असतो. मनस्विनी म्हणत असते की हा व्हिडिओ बघून यातून मला काय मिळालं. तो सचिन तो काम करत होता आणि इथे कान्हाचा मित्र तो किरण तो किर्लोस्करांच्या इथे काम करतो आणि कान्हा माडिक हा कामंतांच्या इथे काम करतो. यांच्या दोघांचं कनेक्शन म्हणजे कान्हाचं कनेक्शन हे नेमके किर्लोस्करांशी आणि त्या राजलक्ष्मी थेरडी ती राजलक्ष्मी हिच्याशी कनेक्ट नाही ना. आता आपल्याला याचा शोध घ्यायला हवा आणि या व्हिडिओतून काहीच साध्य होणार नाही. तुला आता असं काहीतरी काम करायला हवं. त्या किरणकडून आपल्याला माहिती काढून घ्यायला हवी. आता इथे तो सांगत असतो की किरण अतिशय कान्हाचा जवळचा मित्र आहे. आता मात्र येथे तेजस्वीच्या डोक्यात टूप पेटते की कान्हा आणि किरण हे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत आणि यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे आणि कान्हा माडिक याचं कनेक्शन किर्लोस्करांशी नक्कीच असणार आहे. हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आता इकडे कान्हा किरणला भेटण्यासाठी आलेला असतो आणि कान्हा किरणला सगळं सांगत असतो की ते खोटे पोलीस आहे. तर कान्हा म्हणतो आता ती सरकार बाहेर असून ती काहीतरी डाव खेळत आहे हे नक्की आहे. तेव्हा कान्हा म्हणतो मी जेव्हा त्या पोलिसाचा तपास करायला गेलो तेव्हा भरत भालेराव या नावाचा तिथे पोलीस कामच करत नाही. अख्ख्या मुंबईमध्ये सुद्धा या नावाचा पोलीस इथे काम करत नाही. आता मात्र आपल्याला सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी त्या पोलिसाला शोधून काढायला हवं, काहीतरी करायला हवं आणि आता मला गाफील राहून चालता कामं नाही. कारण की ती सरकार इतकी घायाळ झालेली वागे नाही. ती नेमकी बदला घेण्यासाठी नक्की येणार आणि तिला माझा इतका राग आहे ना, ती माझा शोध नक्की घेणार. कारण की मी काय काम करतो, माझा भूतकाळ काय आहे याबद्दल ती सरकारने शोध घेणार नक्की हे मला माहिती आहे. त्यामुळे मला सावध राहायला हवं. आणि कान्हा म्हणतो की किरण तुला माझी मदत करायला लागणार आहे. तेव्हा किरण म्हणतो आता मात्र ती सरकार जिवंत आहे हे सखीला सांगायला पाहिजे. तेव्हा मात्र कान्हा म्हणतो नको रे, त्या सखीला सांगता कामा नाही. कारण की तिची आई कितीतरी वर्षांनी तिला दोघींना भेटली आहे आणि त्या दोघींना एकमेकींसोबत वेळ घालून द्यावा असं मला तरी वाटतं. सखीला आत्ताच काही सांगायला नको आहे असं कान्हा आता किरणला सांगत असतो. किरण म्हणतो ठीक आहे, तुला जसं वाटतंय तसं. तेव्हा कान्हा म्हणतो आता मात्र मला हे सगळं एकट्यालाच हँडल करायला हवं. कारण की तेव्हा कान्हाला आता समजलेलं असतं की सरकार बाहेर राहून तिचा तो माणूस जो खोटा इन्स्पेक्टर आहे तो तिचाच माणूस आहे, तिच्यासाठीच काम करत आहे. आता सखी साड्यांच्या घड्या घातलेल्या असतात आणि आईला आवाज देते. तिच्या रूममध्ये आलेली असते. आई आई तू कुठे आहे. तेव्हा आता सखीला आई दिसत नाही. तेव्हा आता सखी म्हणते आई कुठे गेली असेल नेमकी. आता सखी त्या साड्या घेऊन आलेली असते. इकडं मात्र तिची आई इथे बाहेर कान्हाचा तपास करण्यासाठी आलेली असते. तेव्हा आता मात्र इथे सरकार म्हणत असते की खरं तरी असा हा कान्हा नेमकी त्याचा भूतकाळ काय आहे आणि कान्हा नेमकी कोण आहे हे शोधून काढायला हवं. आणि हे शोधण्यासाठी आपल्याला तो सचिन आपल्यासाठी काम करू शकतो. कारण की तो सचिन मला माहिती आहे तो पैशांच्या मागचा आहे. त्याला पैसे देऊन त्याच्याकडून सगळं काही उकळून घेण्याची संधी आपल्याला मिळू शकते. आधी तो सचिनला भेट. राजेश तसा नाही आहे. राजेश खूप इमानदार माणूस आहे. त्याच्यामुळे तो काही आपल्याला सांगू शकत नाही. आता सचिन आपल्याला यामध्ये सगळं काही सांगू शकतो. आता आपल्याला यामध्ये पैसा साम दंडभेद सगळं वापरावं लागेल. यासाठी पैसा असणं गरजेचं आहे. जर त्याला पैसा दिला तर आपल्याला किरण आणि हा कान्हा याबद्दल आपल्याला माहिती मिळेल असं आपण करायचं आहे. आता तू मात्र फक्त शोध घ्यायचा आहे. सचिनकडून आपल्याला काही माहिती मिळते का हे बघायचं आहे. आता मात्र त्याने माझा भूतकाळ उकरून काढला ना कान्हाने, आता मी शांत बसून त्याचा भूतकाळ उकरून काढणार आहे. आता त्यांना असं वाटतं आहे की इथे मनस्विनी मेली आहे आणि ते खूप शांत आहे, त्याच्यामुळे ते काही करू शकत नाही. आता मात्र मला पाऊल उचलावं लागणार आहे. सखी तिच्या आईला फोन करते आणि मग म्हणते की आई तू कुठे गेलीस आणि इथे दिसत नाही. तेव्हा मात्र इथे सरकार म्हणत असते की अगं किती दिवस झाले मी मंदिरात आले नाही, त्यामुळे मी मंदिरात आले आहे. आपल्या सगळ्यांच्या शांततेसाठी मी देवाला मागणी घालणार आहे आणि ते त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आलेले आहे. तेव्हा आता सखी म्हणते आई तू मला सांगितलं असतं तर मी तुझ्यासोबत आले असते, तू एकटी का गेलीस. तेव्हा मात्र येथे सरकार
म्हणत असते की अगं मला 11 वर्ष मी खरंच अंधाऱ्या खोलीत राहिले, त्यासाठी आता मला बाहेरचं जग माहीतच नव्हतं. त्यासाठी म्हटलं गाडी चालवावी, बाहेर यावं, जरा मन मोकळं वाटेल. आता खरंच सखीला माहीत नसतं की आपली आई ही सरकार आहे, माझी आई तेजस्विनी नाही. हे सखीला माहीतच नसतं. कारण की आता तेजस्विनी बनून ही मनस्विनीच आलेली असते घरामध्ये. पण सखीचं भोळं प्रेम आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तेव्हा सखी आता तिच्या आईला सांगत असते की आई किती वर्ष झाले तू काहीच केलेलं नाही. तुला तुला आता पहिल्यासारखं तू जे जे अनुभवलं नाही ना, जे जे सुख अनुभवायचं राहून गेलंय, ते सुख सगळं तुला मी अनुभवणार आहे. ते सगळे सुखक्षण मी तुला द्यायचे ठरवलेले आहे. तेव्हा आता आपल्याला जे काही तुझं सगळं पार्लर वगैरे सगळं करायचं आहे आणि तुला ह्या सगळ्या सुखसुविधा द्यायच्या मी ठरवलेल्या आहे. त्यासाठी आपल्याला उद्या जायचं आहे. तेव्हा तुला नेल आर्ट हे सगळं काही मी शिकवणार आहे. आज बघ तुला मी मोबाईल कसा चालवायचा तो शिकवला. उद्या अजून आपण वेगळं काही शिकूया. हे सगळं तुला अनुभवायचं होतं, पण ते अनुभवता आलं नाही. आता ज्या चाळीत मनस्विनी राहत होती, तिथल्या मावशी आता तेजस्विनीला भेटायला आलेल्या असतात आणि तेजस्विनीला भेटून त्यांना खूप आनंद होतो आणि तिला ते इथे सरकारला मिठी मारतात. त्यांना माहीतच नसतं की मनस्विनी जिवंत आहे. ही मनस्विनी नाही आहे. त्यांना कुठं माहिती असतं की ही तेजस्विनी नाही, मनस्विनी आहे. आता ही जानू असते. तेव्हा आता सखी म्हणते की ही जानू आहे आई. आणि मग सखी चाळीत राहत होती कानासोबत. त्यावेळेचे किस्से जानवी तिच्या आईला सांगायला लागते. खरंच काना खूप चांगला आहे आणि काना आणि सखी जेव्हा चाळीत राहत होते ना, तेव्हा ते खूप आनंदित होते. तेव्हा मात्र आता त्या मावशी सांगत असतात की खरंच ती मनस्विनी जेव्हा होती ना, सखीला खरंच आई आत्ता सखीच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळतो आहे ना, तो खूप छान आहे. सखी किती दिवसाची या आनंदाला मुकलेली आहे आणि आज तिला तो आनंद मिळालेला आहे आणि खरंच कानासारखा नवरा तिला मिळाला. आणि मग इथे मनस्विनी विचारत असते की काना नेमकी त्याचा भूतकाळ काय आणि तो त्याचं म्हणजे इथे जान्हवी कान्हा आणि सखीबद्दल तिच्या आईला सांगत असते की यांनी चाळीमध्ये खूप काही रोमान्स केला आणि खूप छान कपल्स म्हणून राहिलेले आहे. सखी म्हणते तू काही कमी नाही, तू पण किरणला कनेक्ट आहे आणि किरण आणि जान्हवी एकमेकांवर खूप प्रेम करतात. तेव्हा मात्र मावशी म्हणतात अगं कशाला एकमेकांबद्दल कनेक्ट, कारण की किरण आणि जान्हवी एकमेकांवर प्रेम करतात. आता तेजस्विनीला समजलेलं असतं की किरण आणि जान्हवी एकमेकांवर प्रेम करतात. आता राजेश आणि सचिन दोघेही कॅन्टीनमध्ये जेवणासाठी बसलेले असतात. आता राजेशला पैसे देऊन काम करण्यासाठी सांगितलेलं असतं. तेव्हा राजेश म्हणतो इथे सचिन म्हणत असतो की राजेशला या राजलक्ष्मीच्या पाठीमागे कुणीतरी आहे का? हे सगळं कारभार सांभाळायला कोण आहे? त्या एकट्याच आहेत का? आणि एवढं सगळं ऐश्वर्य सांभाळण्यासाठी त्यांच्या मागे नक्कीच कोणीतरी असेल, असं सचिन राजेश काकांना विचारतो. तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तेव्हा सचिन सांगत असतो की मी असंच विचारलं, कारण की हे सगळं बघण्यासाठी कुणीतरी तर असेलच ना. तेव्हा राजेश म्हणतो नाही, त्या एकट्याच आहे, त्यांच्या मागे पुढे कोणी नाही, फक्त त्यांच्या मागे पुढे किरण आहे, तो सगळे हे सांभाळतो. आता इकडे मनस्विनी म्हणत असते की खरंच सखीला येते ते सरकार म्हणत असते की खरंच ती मनस्विनीने एक काम खूप चांगलं केलं आहे. माझ्या सखीसाठी खूप चांगला नवरा कान्हा हा खूप चांगला आहे. हे काम ती चांगलं करून गेलेली आहे आणि कान्हा एक चांगला जोडीदार म्हणून माझ्या सखीला खूप जीव लावतो. तेव्हा मात्र पण मला कान्हाबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्याचे आईवडील, त्याच्या पाठीमागे कुणी आहे की नाही, याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते. माझ्या सखीला खूप चांगला नवरा मिळाला आहे. साईनाथांचे खूप खूप आभार आहे. तेव्हा सखी म्हणते आई आम्ही चाळीत राहत होतो. चाळीतलं जीवन आणि फक्त हे घर हेच कान्हाचं जीवन आहे. कान्हाचं मागे पुढे कोणीच नाही. कान्हाचे आईवडील या जगामध्ये नाही आहे. आता मात्र येथे मनस्विनी म्हणत असते की कोणीतरी तर असेलच ना कान्हाचं. आता तेजस्विनी बनून जी आलेली असते ती मनस्विनीच असते. पण सखीला कळतच नाही आहे की सखी तिच्या आईला ओळखू शकलेली नाही आहे. कारण की आता सखी सांगत असते की कान्हाचं कोणीच नाही. आपण सोडून कान्हाला या जगामध्ये कोणीही नाही. त्यासाठी कान्हा एकटाच आहे. आणि मग येथे त्या मावशी म्हणत असतात की कान्हाचं बालपण सगळं या चाळीत गेलेलं आहे आणि चाळीतच लहानाचा मोठा झालेला आहे. तेव्हा जान्हवी म्हणते हो, आणि किरण त्याचा मित्र आहे एवढंच आम्हाला माहिती आहे, कारण की कान्हाला आईवडील नाही आहे. तेव्हा मग आता मनस्विनीला वाटत असतं की सखीला सुद्धा किती अंधारात ठेवलं आहे. सगळ्या कान्हाने सखीला सुद्धा काहीच कळू दिलेलं नाही आहे की त्याचा भूतकाळ काय आहे, तो कुठून आला आणि काय आहे. त्या
किरण आणि कान्हा यांचा काहीतरी नक्कीच कनेक्शन असणार आहे. त्या राजलक्ष्मीबरोबर काहीतरी कनेक्शन असणार आहे. आता पुढील भागामध्ये ही सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. कान्हाबद्दल माहिती गोळा करत आहे आणि आता तिने फोन करून तिच्या माणसांना त्या किरणलाच उचलायला लावलेलं आहे. आता किरणला किडनॅप केल्यावर आता किरणकडून या मनस्विनीला काहीतरी कान्हाबद्दल माहिती मिळेल का? आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढील भागात येणाऱ्या जबरदस्त ट्विस्ट आहे. आता ही सखीकडून एक एक माहिती करून ही मनस्विनी सगळं काढून घेणार आहे. आता तेजस्विनी बनून आलेली ही मनस्विनीच असणार आहे. कारण की आता कान्हा निघालेला असतो त्याच्या मित्राला किरणला भेटायला. आता मनस्विनीला माहीत असतं की तिने इथे किरणला किडनॅप केलेलं असतं. आता किरणकडून कान्हाचं सत्य तिला माहिती करून घ्यायचं असतं. आता पुढील भागामध्ये सखी आणि किरण आणि तो सचिन या तिघांकडून ही मनस्विनी जी आहे ती सगळं सत्य काढून घेणार असते. आणि आता सखीने सगळं कोर्टाकडे कागदपत्र बनवलेले असतात. कारण की तिला वाटत असतं की माझी खरी आई हीच आहे आणि त्यासाठी आता तिने सगळं हिच्या नावावर करायचं ठरवलेलं असतं. यामधून ती सखी, किरण आणि कान्हा हे सगळे या मनस्विनीच्या या भोळ्या अवतारातून वाचतील का? पुढील भाग बघायला विसरू नका. चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा.